हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तलाठी भरतीचा जो निकाल आहे मित्रांनो तुमचा कधी जाहीर होणार आहे याविषयी मित्रांनो संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे मित्रांनो तो आहे की तलाठी भरतीचा जो कट ऑफ आहे किंवा तुमचं जे तलाठी भरतीचं मेरिट आहे ते कमी लागेल किंवा जास्त लागेल असे भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलं होतं की सर तुमचा अंदाज सांगा किंवा तुम्हाला काय वाटतं सर की मेरिट कमी लागेल की जास्त लागेल असे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत होते। त्याच्यामुळे मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल व त्यांना सुद्धा तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स टाइम टू टाइम भेटतील। ठीक आहे मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आजचा जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे की तुमचा तलाठी भरतीचा मेरिट आहे किंवा कट ऑफ आहे तो कमी लागेल की जास्त लागेल। ठीक आहे, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे तलाठी भरती रिलेटेड की नॉर्मलायझेशन संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे। याविषयी यामध्ये सांगितलेलं आहे की TCS ने की कशा प्रकारे त्यांनी तुमचे नॉर्मलायझेशन केले आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांचे मार्क प्लस झालेत, काही विद्यार्थ्यांचे मार्क मायनस झालेत, कशा प्रकारे प्लस मायनस केले या ठिकाणी मित्रांनो ही लिंक तुम्ही ओपन करून या ठिकाणी सर्व माहिती पाहू शकता। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाची अपडेट ती अशी आहे की तर बघा मित्रांनो, माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक अपडेट दिलेली आहे की त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की तलाठी भरतीचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल। तर त्यावरती मित्रांनो त्यांनी सांगितलं की उद्या किंवा परवा तलाठी भरतीचा निकाल जाहीर होईल। म्हणजे मित्रांनो उद्या किंवा परवा म्हणजे त्यांनी 15 तारखेला सांगितलं होतं, म्हणजे मित्रांनो 16 किंवा 17 तारखेला तलाठी पद भरतीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशी त्यांनी अपडेट दिली होती। ठीक आहे, माहिती तुम्हाला ही समजली। आता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की तुमचा जो तलाठी भरतीचा कट ऑफ आहे किंवा तुमचं जे मेरिट आहे ते हाय जाईल, लो जाईल की मीडियम राहील। तर बघा माझं जे मत आहे, मला असं वाटतं मित्रांनो की यावेळेस तुमचं तलाठी भरतीचं जे मेरिट आहे मित्रांनो ते हाय जाण्याचे फुल चान्सेस आहेत। कारण की रिझन असं आहे मित्रांनो की तुमच्या नॉर्मलायझेशन मध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांचे मार्क प्लस झाल्यामुळे मित्रांनो मेरिट हे टफ लागणार आहे। कारण की बघा ना तुम्ही, जागा खूप जास्त प्रमाणामध्ये कमी जागा आहेत, खूप कमी जागा आहेत आणि मेरिट एकदम जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत। कारण की तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क प्लस झालेले आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो ह्या वेळेस जे तलाठीचं कट ऑफ असेल किंवा तलाठी भरतीचं मेरिट असेल ते मित्रांनो हाय जाण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत मित्रांनो, असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो। प्रत्येक डिस्ट्रिक्टचं मेरिट डिपेंड आहे, त्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत या गोष्टी सुद्धा मॅटर करणार आहेत। ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असेल त्या ठिकाणी मेरिट ऑटोमॅटिकली कमी लागेल, ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असेल आता समजा पुणे उदाहरण घेऊया, पुणे डिस्ट्रिक्टचं मेरिट खूप जास्त लागेल कारण की त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की खूप जास्त प्रमाणामध्ये फॉर्म आले, त्यामुळे म्हणजे तिथे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, त्या ठिकाणी मेरिट मित्रांनो ऑटोमॅटिकली हाय जाणार आहे। परंतु मित्रांनो यावेळेचं मेरिट थोडं टफ लागू शकते कारण की भरपूर विद्यार्थ्यांना मार्क खूप जास्त आहेत आणि 8 लाख विद्यार्थ्यांमधून फक्त आणि फक्त 4,500 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत। याच्यावरून मित्रांनो तुम्ही कॉमन सेन्स किंवा अंदाज लावू शकता आणि तुम्हाला आता समजलेच असेल मित्रांनो की मेरिट कशा प्रकारे लागणार आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।